नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्त्रीची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचा जो योनी मार्ग असतो तो थोडा सैल होतो आणि थोडासा मोठा होतो। कारण बरेच पुरुषांना बिफोर प्रेग्नन्सी जे सेक्शुअल एन्जॉयमेंट मिळायचं ते पोस्ट प्रेग्नंट किंवा पोस्ट प्रेग्नन्सी नंतर किंवा पोस्ट डिलिव्हरी जे एन्जॉयमेंट मिळायला पाहिजे ते मिळत नाही। कारण की कुठं कुठं त्यांना जे आपल्या इंडियाला ग्रीप पाहिजे ते ग्रीप भेटत नाही। आणि त्याच विषयी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला नेहमी शास्त्रोक्त मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, डेफिनेटली प्री डिलिव्हरी अँड पोस्ट डिलिव्हरीमध्ये प्रत्येक स्त्रीच्या योनी मार्गामध्ये बदल घडतात। काही ते हार्मोनल पण असतात आणि काही आपलं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे इलॅस्टिसिटी जी असते व्हाजानल वॉलची ती डेफिनेटली थोडी म्हणजे सैल होते आणि त्याच्यामुळं जितकी इंटरकोर्स करताना जो पूर्वी जो म्हणजे ग्रीप मिळायची ती ग्रीप मिळत नाही। आणि त्याच्यामुळं काय होतं की ग्रीप न मिळाल्यामुळे तर दोन गोष्टी पुरुषांच्या लक्षामध्ये येतात। कोणाला वाटतं की माझं इंद्रिय छोटं आहे म्हणून ग्रीप मिळत नाही आणि कोणाला वाटतं की जी आपलं जे इलॅस्टिसिटी आहे ती कमी झाली म्हणून ग्रीप मिळत नाही। तर मित्रांनो, डेफिनेटली हे म्हणजे सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे की पोस्ट डिलिव्हरी जितके तुम्हाला प्री म्हणजे डिलिव्हरी एन्जॉयमेंट व्हायचं तितकं मिळत नाही। आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना जे सेक्शुअल एन्जॉयमेंट पाहिजे तर न मिळाल्यामुळं तर याच्यावर काय उपचार आहेत असे माझ्या क्लिनिकला बरेच रुग्ण येतात। तर मित्रांनो, यासाठी आमच्याकडे 2-3 प्रकारचे उपचार असतात। एक तर आम्ही व्हाजानोप्लास्टी करतो, म्हणजे जे स्त्रियांचं जे म्हणजे योनी मार्ग असतो तो मोठा झालेला असतो, आम्ही त्याला थोडंसं म्हणजे स्टिचेस मारून थोडा छोटा करतो, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रीप मिळण्यास मदत होते। दुसरं की हायपू म्हणून एक मशीन असते, ते हायपू मशीन आम्ही जे पूर्ण योनी मार्गामध्ये फिरवतो ते त्याच्यामुळं काय होतं ते आजूबाजूचे जे मसल असतात ते कॉन्ट्रॅक्ट होऊन हे कुठं कुठं आपले जे योनी मार्गाचं जे म्हणजे छिद्र असतं तर हे थोडंसं सैल होतं, थोडंसं म्हणजे छोटं होतं। त्याच्यामुळं पण तुम्हाला ग्रीप चांगली मिळू शकते। जर असे काही प्रॉब्लेम आपण जर पोस्ट डिलिव्हरी अनुभव घेत असाल आणि तुम्हाला असं वाटतं की कुठं माझ्या एन्जॉयमेंटमध्ये थोडी कमतरता येते आहे तर अशा प्रॉब्लेमसाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हाही तुम्ही भेट देऊ शकता आणि याच्यावर चांगले सोल्युशन मी तुम्हाला देऊ शकतो। याच्यावर काही औषधी आहेत, काही मलम आहेत, काही गोळ्या औषधी आहेत, तर काही इंजेक्शन आहेत, तर आपण हे देऊ शकतो। तर तुम्हाला काही असे प्रॉब्लेम असतील तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकला केव्हाही भेट द्या। धन्यवाद मित्रांनो।